नमस्कार, मी नेहा जोशी. माझ्या मनम ध्यानम या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. माझ्या या व्हिडिओ कोर्सेसना तुम्ही देत असणाऱ्या इतका सुंदर प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. या चॅनलवरती मी पोस्ट केलेल्या एंजल कोर्सला तुम्ही इतका छान रिस्पॉन्स दिला आहे, त्याच्याबद्दल मी खूप आभारी आहे. त्या कोर्सचे 2 पार्ट्स मी ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत. तुम्ही जर का ते बघितले नसतील तर ते नक्की बघा. तो कोर्स बघून खूप लोकांनी एंजल्सना फॉलो करायला सुरुवात केली, त्यांच्याशी कनेक्ट केलं आणि त्यांना खूप सुंदर सुंदर त्याचे एक्सपिरियन्सेस एंजल्सचे येत गेले. ते त्यांनी कमेंट्समध्ये पण लिहिले आहेत आणि शिवाय मला पर्सनली पण मेसेजेस करून सांगितले आहेत. हे सगळे मेसेजेस वाचून खरंच खूप छान वाटतं. येस, एंजल्स आपल्याला खरोखरच आपल्याला जेव्हा गरज असेल तेव्हा हेल्प नक्की करतात, त्यांना आपण मदत मागितल्यानंतर. त्या कोर्सच्या कमेंट सेक्शनमध्ये अबंडन्सचे एंजल्स म्हणजे समृद्धीचे एंजल्स याच्याबद्दल खूप कमेंट्स आल्या होत्या की त्याच्याबद्दल पण माहिती सांगा. म्हणूनच मी आज हा एक खास कोर्स घेऊन आलेली आहे समृद्धीच्या एंजल्सबद्दल, म्हणजेच एंजल्स ऑफ अबंडन्स. आपल्या भारतीय परंपरेमध्ये आपण लक्ष्मी माता आणि कुबेर यांना समृद्धीचे एंजल्स किंवा समृद्धीचे देवता असं मानतोच. त्यांच्यावरती पण मी एक खास कोर्स लवकरच घेऊन येणार आहे. पण आज आपण पाश्चात्य संस्कृतीमधल्या समृद्धीच्या एंजल्सबद्दल माहिती घेणार आहोत. पण कोर्स सुरू करण्याआधी माझी एक नम्र विनंती आहे की हे सर्व कोर्सेस तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी बरीच मेहनत घेते. हे सर्व कोर्सेस जर का तुम्ही बाहेर केले तर अर्थातच त्याची हजारो रुपये फी असते, तुम्हाला पण माहिती आहे. पण माझ्या चॅनलवरती हे सर्व कोर्सेस मी फ्री पोस्ट करते आहे. माझे हे सर्व कोर्सेस मी इतकी वर्ष केलेला अभ्यास आणि अनुभव याच्यातून मी तयार केलेले आहेत. ही माहिती तुम्हाला दुसरीकडे म्हणजे इवन पेड कोर्सेसमध्ये सुद्धा नक्कीच मिळणार नाही. सो जर का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं, हे कोर्सेसचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांशी शेअर केले तर मला अजून नवीन नवीन कोर्सेस या चॅनलवरती घेऊन यायला प्रोत्साहन नक्कीच मिळेल. सो जर का तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांशी शेअर पण नक्की करा. इट्स लाईक काइंड ऑफ एनर्जी एक्सचेंज फॉर मी. मी फी घेत नाही आहे, पण हे माझ्या चॅनलसाठी, माझ्या कोर्सेससाठी एनर्जी एक्सचेंज आहे असं मी मानते. सो सबस्क्राईब अँड शेअर. थँक्यू. आता सगळ्यात आधी एंजल्सबद्दल थोडंसं. तुम्ही माझे या आधीचे एंजल्सचे व्हिडिओज बघितलेच असतील. तर एंजल्सना इन्वोक करण्यासाठी म्हणजेच एंजल्सशी कनेक्ट करण्यासाठी अशी काही खास शब्दांची प्रार्थना किंवा दीक्षा किंवा त्यांना इतक्या वेळेला तितक्या वेळेलाच बोलवायचं असं काहीही नसतं. तुम्ही खरोखरच मनापासून पूर्ण ट्रस्ट ठेवून कुठलीही भीती न बाळगता एंजल्सना तुमच्या मदतीसाठी कधीही बोलवू शकता. एंजल्स म्हणजे देवाने आपल्याला मदत करण्यासाठी निर्माण केलेली एक दैवी शक्तीच आहे. त्यामुळे एंजल्सची मदत घेण्यासाठी घाबरण्याची गरज नाही. तसंच मनापासून तुम्ही कुठेही कधीही एंजल्सची प्रार्थना करू शकता आणि तुम्ही बघाल की तुम्ही बोलवल्यानंतर, तुम्ही मदत मागितल्यानंतर एंजल्स लगेच तुमच्या मदतीसाठी येतील. म्हणजे ते असे प्रत्यक्ष तुमच्या समोर येऊन उभे राहतील असं नाही आहे, पण तुमची कामं आपोआप व्हायला लागतील किंवा तुम्हाला तुमचं काम करण्यासाठी योग्य दिशा मिळायला लागेल. त्यानंतर एंजल्सचे आभार मानायला पण नक्की विसरू नका. सो माझ्या या आधीच्या एंजल्सच्या व्हिडिओमध्ये पण मी हे सांगितलेलं आहे की जरी पाश्चात्य संस्कृतीमध्ये प्रत्येक आर्क एंजल्सना वेगळी वेगळी कामं वाटून दिलेली असली तरीसुद्धा तुम्ही कुठल्याही एंजलला कुठल्याही कामासाठी आवाहन करू शकता. एंजल्स तुम्हाला नक्की मदत करतील. तसंच एंजल्सना आवाहन करताना एंजल्सना विशिष्ट प्रकाराने हाक मारणं किंवा कॅन्डल्स वगैरे लावणं हे गरजेचं आहे असं मुळीच नाही. याच पर्टिक्युलर एंजलला बोलवलं पाहिजे तरच आपलं काम होईल असंही काही नाही. एंजल्स ही एक दैवी ऊर्जा आहे. दैवी ऊर्जेशी कनेक्ट व्हायचं असेल तर आपले व्हायब्रेशन्स हाय असावे लागतात. हाय व्हायब्रेशन्स करावे लागतात आपल्याला. त्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जातात. म्हणजे कॅन्डल लावणं ज्यामुळे वातावरण छान होतं, सुवास येतो, आपले व्हायब्रेशन्स आपोआप हाय होतात. इवन मेडिटेशनमुळे सुद्धा आपले व्हायब्रेशन्स हाय होतात आणि एंजल्सशी कनेक्ट करणं इझी जातं. पण याचा अर्थ असा नाही आहे की या गोष्टी जर का केल्या तरच आपण एंजल्सशी कनेक्ट करू शकतो. सो मी माझ्या आधीच्या एंजल्सच्या व्हिडिओमध्ये हे क्लिअरली सांगितलेलं आहे की जर क्लिअर इंटेन्शन्स असतील, चांगली इच्छा असेल तर एंजल्सशी आपण इझिली कनेक्ट करू शकतो.
सो थोडं मन शांत करून सगळ्यांच्या भल्यासाठी चांगली इच्छा मनात बाळगून आपण अगदी इझिली कधीही कुठेही एंजल्सना आपल्या मदतीसाठी बोलवू शकतो. इट्स दॅट इझी. सो आता आजचा समृद्धीच्या एंजल्सचा म्हणजेच ॲबंडन्सच्या एंजल्सचा कोर्स सुरू करूया. सो समृद्धी म्हणजे काय हे पहिलं बघूया. समृद्धी म्हणजे फक्त पैसा असा अर्थ नाही आहे. कल्पना करा तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण प्रेम करणारी माणसंच नाही आहेत किंवा तुमची तब्येतच नीट नाही आहे, तर त्याला आपण समृद्धी म्हणू का? सो समृद्धी म्हणजे नेमकं काय? ॲबंडन्स म्हणजे नेमकं काय? तर ॲबंडन्स म्हणजे जीवनातली सर्व प्रकारची भरभराट आणि संपन्नता, म्हणजेच पैसा, आरोग्य, प्रेम, नाती, मानसिक शांतता या सर्वांचा योग्य तो बॅलन्स म्हणजे समृद्धी, म्हणजेच ॲबंडन्स, म्हणजेच प्रॉस्पेरिटी. सो समृद्धी, पैसा आणि ॲबंडन्स यासाठी अनेक आध्यात्मिक परंपरांमध्ये विशिष्ट देवदूतांचा उल्लेख केला जातो. पाश्चात्य संस्कृतीमधल्या या ॲबंडन्सच्या एंजल्सशी प्रार्थना केली पैशासाठी, समृद्धीसाठी, तर आपल्याला एका रात्रीमध्ये पैसे मिळणार आहेत का? तर नाही. हे देवदूत केवळ पैसा देतात असा त्याचा अर्थ नाही आहे, तर ते योग्य संधी, योग्य विचार, आत्मविश्वास आणि योग्य मार्गदर्शन देतात, ज्यामुळे आपल्याकडे समृद्धी येते. सो आता आपण पाश्चात्य संस्कृतीमधल्या या ॲबंडन्स किंवा समृद्धीशी निगडीत असणारे जे काही एंजल्स आहेत त्यांची माहिती घेऊया. हे एंजल्स नक्की कोण आहेत? ते कसे दिसतात? ते आपल्याला समृद्धी मिळवण्यासाठी कशा प्रकाराने मदत करतात? त्यांची प्रार्थना कशी करायची? म्हणजेच त्यांना इन्वोक कसं करायचं? म्हणजेच त्यांच्याशी कनेक्ट कसं करायचं? हे सगळं मी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ नीट शेवटपर्यंत बघा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही या एंजल्सना इन्वोक करू शकता, त्यांची प्रार्थना करू शकता किंवा त्यांच्याशी कनेक्ट करू शकता. आता पाश्चात्य नावं असल्यामुळे जरा थोडीशी अवघड असतात. सो ह्या एंजल्सची नावंच तुम्हाला आठवली नाहीत किंवा नीट लक्षात राहिली नाहीत, तर तुम्ही नुसतंच डिवाइन एंजल्स ऑफ ॲबंडन्स किंवा समृद्धीचे एंजल्स, मी तुमची प्रार्थना करतो किंवा प्रार्थना करते असं पण म्हणू शकता. एंजल्सची नावंच घेतली पाहिजेत असं काही नाही आहे. एंजल्सची नावं घेतली कीच ते आपल्याशी कनेक्ट होऊ शकतात किंवा आपण त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो, तरच ते आपली प्रार्थना ऐकतील असं अजिबात काहीही नसतं. सो ॲबंडन्सचा पहिला एंजल आहे आर्कएंजल एरियल. अबंडन्स आणि फायनान्शियल ऑपॉर्च्युनिटीजसाठी आर्कएंजल एरियल मदत करतो. निसर्गाशी जोडलेला हा देवदूत आहे असं मानलं जातं. त्याचा रंग हलका हिरवा किंवा सोनेरी असा असतो. आर्कएंजल एरियलला नेचर, रिसोर्सेस किंवा प्रॉस्पेरिटीजचा एंजल असं मानलं जातं. तो विशेषतः व्यवसाय किंवा करिअर वाढीसाठी मदत करतो. नवीन संधी, आर्थिक संधी मिळवणं, आर्थिक स्थिरता मिळवणं यासाठी मदत करतो आणि आपल्या आयुष्यामध्ये अबंडन्स निर्माण करतो. आता तो कसा दिसतो तर आर्कएंजल एरियलचं स्पिरिच्युअल व्हिज्युअलायझेशन असं आहे की त्याच्या प्रकाशाचा सोनेरी किंवा हिरवा असा रंग दिसतो. एनर्जी, सिंहासारखी ताकद किंवा राजेशाही ऊर्जा त्याची फील होते जर का तो आपल्या आजूबाजूला असेल तर. एनर्जीचा रंग ग्रीनिश किंवा गोल्डन लाईट आपल्याला दिसतो. आता त्याला इन्वोक कसं करायचं, त्याची अशी कनेक्ट कसं करायचं, प्रार्थना कशी करायची, तर शांत बसा, दीर्घ श्वास, सोनेरी किंवा हिरव्या प्रकाशाची कल्पना करा आणि मनामध्ये मोठ्याने म्हणा. प्रार्थना कशी करायची तर प्रिय आर्कएंजल एरियल, माझ्या जीवनात समृद्धीचे दरवाजे उघड, मला योग्य संधी, योग्य निर्णय आणि आर्थिक स्थिरता दे. मी अबंडन्स स्वीकारण्यासाठी तयार आहे. किंवा असंही म्हणू शकता की आर्कएंजल एरियल, कृपया माझ्या जीवनामध्ये समृद्धी आणि योग्य संधी आणण्यासाठी मला मार्गदर्शन कर. थँक्यू आर्कएंजल एरियल, थँक्यू 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 म्हणायला विसरू नका. पुढचा अबंडन्सचा एंजल आहे आर्कएंजल सशियल. कसा दिसतो सशियल? त्याचा रंग गडद निळा किंवा रॉयल ब्लू किंवा जांभळा म्हणू आपण. वेशभूषा अशी राजासारखी भव्य वस्त्र वगैरे असं त्याला कल्पना केली जाते. कधी हातात त्याच्या सोनेरी प्याला असतो, कधी प्रकाशाचा गोळा असतो. त्याची ऊर्जा खूप शांत, दयाळू आणि समृद्धी देणारी फील होते. ऑरा त्याचा निळ्या किंवा जांभळ्या रंगाचा प्रकाशमय असा ऑरा असतो. त्याची ऊर्जा जवळ आली की अनेक जणांना हलकेपणा वाटतो, विश्वास वाटतो, एक आशावाद त्याच्या प्रकाशाने, त्याच्या ऑराने फील होतो. सो आर्कएंजल सशियल कशी मदत करतो
तर आर्थिक समृद्धी, प्राप्तीचे वेगळे नवीन मार्ग उघडणं किंवा व्यवसाय नोकरीमध्ये संधी वाढवणं, आर्थिक अडथळे दूर करणं, आपल्या आयुष्यामध्ये गुड लक आणणं म्हणजे योग्य लोकांशी आपली भेट घडवून आणणं, योग्य वेळ योग्य संधी मिळवून देणं, जीवनामध्ये आपल्या सगळ्या स्तरांवरती वाढ आणि विकास घडवून आणणं, आत्मविश्वास आपला वाढवणं किंवा सकारात्मक निर्णय घेण्यासाठी मदत करणं, ही सगळी कार्य आर्कएंजल सॅशियल करतो. तसंच सॅशियल आपल्याला फक्त पैसे मिळवून देत नाही, तर दान, उदारता आणि कृतज्ञता पण आपल्याला शिकवतो. म्हणजेच तो आपला माइंडसेटच ॲबंडन्सचा करतो. सो आर्कएंजल सॅशियलला कसं इन्वोक करायचं, तर एकदम सिंपल प्रार्थनेची पद्धत सांगते. शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, समोर निळी किंवा जांभळी मेणबत्ती लावा. कंपल्सरी नाही आहे असेल तर डोळे शांत बसून दीर्घ श्वास घेत राहा. मनामध्ये निळ्या प्रकाशाची कल्पना करा आणि मग हळू आवाजात किंवा मोठ्याने प्रार्थना म्हणा. प्रिय आर्कएंजल सॅशियल, समृद्धी आणि शुभभाग्याचा देवदूत, तुझा निळा दैवी प्रकाश माझ्या जीवनात येऊ दे. माझ्या आर्थिक जीवनातले सगळे अडथळे दूर कर. योग्य संधी, योग्य लोक आणि योग्य मार्ग दाखव. माझ्या जीवनामध्ये आनंद आणि दानभाव वाढव. तुझ्या दिव्य संरक्षणासाठी आणि मार्गदर्शनासाठी मी कृतज्ञ आहे. थँक्यू आर्कएंजल सॅशियल. थँक्यू 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 म्हणायला विसरायचं नाही. आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, आय एम शुअर तुम्हाला सगळ्यांना याची गरज असेल. आर्कएंजल सॅशियल आपल्यासाठी आपले अडकलेले पैसे परत येण्यासाठी मार्ग तयार करतो. त्यासाठी त्याची प्रार्थना कशी करायची, तर अगेन शांत बसा, दीर्घ श्वास, त्याला व्हिज्युअलाइज करा आणि म्हणा, हे आर्कएंजल सॅशियल, दैवी न्यायाच्या शक्तीने माझ्या जीवनामध्ये समृद्धीचा प्रवाह निर्माण कर. जे धन माझं आहे ते सहज, शांतपणे आणि योग्य मार्गाने माझ्याकडे परत येऊ दे. अर्थातच अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी काही आध्यात्मिक नियम पण आहेतच, जसं कृतज्ञता ठेवणं, राग किंवा तक्रार सोडायची ज्या माणसाने आपले पैसे अडकवलेले त्याच्याबद्दल किंवा एकंदरीत सिच्युएशनबद्दल, पैशासाठी सकारात्मक विचार ठेवायचे, स्पष्ट इंटेन्शन ठेवायचं, थोडं दान करायचं अशासाठी की मनी एनर्जीचा फ्लो ॲक्टिवेट होतो. त्याचप्रमाणे अडकलेले पैसे परत मिळवण्यासाठी आपण रोज एक खूप सिंपल अशी अबंडन्सची अफर्मेशन पण म्हणू शकतो. जसं आपण म्हणू शकतो की जे पैसे माझे आहेत ते सहजपणे आणि योग्य मार्गाने माझ्याकडे परत येत आहेत. त्यामुळे आपण आपल्या आजूबाजूला ही अबंडन्सची एनर्जी, मनीचा फ्लो वाढवतो, अबंडन्सची एनर्जी क्रिएट करतो. अडकलेले पैसे हळूहळू आपल्याकडे परत यायला लागतात या एनर्जीमुळे. पुढचा अबंडन्स एंजल आहे आर्कएंजल युरियल. आर्कएंजल युरियलला आपण विजडम, प्रॉस्पेरिटी किंवा प्रॅक्टिकल गायडन्स देणारा देवदूत असं मानतो. युरियल नावाचा अर्थच असा आहे की लाईट ऑफ गॉड, म्हणजे देवाचा प्रकाश, म्हणजेच अंधारामध्ये मार्ग दाखवणारा जो असतो प्रकाश तो. आता आर्कएंजल युरियल आपली कशी मदत करतो, तर आर्थिक समस्यांचे उपाय आपल्यासमोर तो घेऊन येतो. योग्य इन्व्हेस्टमेंट किंवा करिअरच्या डिसिजनसाठी मार्ग दाखवतो. तसंच पैशाबद्दल स्पष्ट विचार आपल्या मनामध्ये तो करतो, म्हणजे आपले विचार पैशांबद्दल स्पष्ट करतो. जीवनात स्टेबिलिटी आणण्यासाठी नवीन कल्पना, बिझनेस आयडिया सुचवतो. आर्कएंजल युरियलशी कनेक्ट केलं की अचानक एखादी आपल्याला नवीन कल्पना सुचते किंवा नवीन मार्ग दिसायला लागतो. तो आर्कएंजल युरियलच्या ऊर्जेमुळे असतो. सो आर्कएंजल युरियल कसा दिसतो, म्हणजे त्याचा स्पिरिच्युअल व्हिज्युअलायझेशनमध्ये तो गोल्डन लाईट त्याच्या आजूबाजूला दिसतो, सोनेरी किंवा हलका लाल किंवा रुबी प्रकाश त्याच्या आजूबाजूला दिसतो. त्याची ऊर्जा ही सूर्यासारखी उबदार वाटते. हातामध्ये पुस्तक घेतलेला किंवा अग्नीचा दिवा, फ्लेम ऑफ विजडम घेतलेला असा तो दिसतो. जो प्रकाश जो असतो तो ज्ञानाचा प्रकाश तो आपल्याला दाखवतो. सो युरियल, आर्कएंजल युरियलला इन्वोक कसं करायचं, तर शांत जागी बसायचं, डोळे बंद करायचे आणि आपल्या डोक्यावरून सोनेरी प्रकाश खाली येतो अशी कल्पना करायची आणि मनात एंजलची मनात किंवा मोठ्याने प्रार्थना म्हणायची. प्रिय आर्कएंजल युरियल, माझ्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश आण. मला योग्य आर्थिक निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन कर. माझ्या जीवनामध्ये समृद्धी, स्थिरता आणि स्पष्टता आण.
थँक्यू आर्कएंजल युरियल. थँक्यू थँक्यू थँक्यू. पुढचा आपला आर्कएंजल अबंडन्सचा आहे आर्कएंजल रॅझियल किंवा रेझियल. रॅझियल आध्यात्मिक ज्ञान आणि मॅनिफेस्टेशनच्या सिक्रेट्सशी जोडला जातो. आर्कएंजल रॅझियल तुम्हाला पैसा कमवण्यासाठी नवीन नवीन कल्पना, इंट्युटिव्ह गायडन्स आणि क्रिएटिव्ह आयडियाज देतो. मॅनिफेस्टेशन टेक्निक्स आपल्यासमोर आणतो. आपल्या मनात जे सबकॉन्शियस ब्लॉक असतात पैशांविषयी तो दूर करतो. आपला माइंडसेट अबंडन्सचा करतो. काही लोकांना अचानक नवीन बिझनेस आयडियाज, इन्व्हेस्टमेंटचे आयडियाज किंवा क्रिएटिव्ह प्रोजेक्ट याच्याबद्दल प्रेरणा मिळते. ती रेझियलची ऊर्जा असू शकते, त्याच्यामुळे तसं होऊ शकतं. आता तो दिसतो कसा, तर इंद्रधनुष्यासारखा, म्हणजे रेनबो लाईट. म्हणजे कधी जांभळा पण दिसू शकतो किंवा सोनेरी प्रकाश त्याच्यामध्ये मिक्स झाल्यासारखा वाटतं. व्हायलेट पण दिसू शकतो. आर्कएंजल रेझियलला इन्व्होक करण्याची किंवा त्याच्याशी कनेक्ट करण्याची सोपी पद्धत काय, तर प्रार्थना आपण करू शकतो. मनामध्ये रेनबो कलर्स आपल्या मनामध्ये त्याचा विचार करू शकतो आणि प्रार्थना करू शकतो. आर्कएंजल रेझियल, माझ्या मनाला डिवाइन विजडम दे. मला अबंडन्स निर्माण करण्यासाठी योग्य कल्पना आणि मार्गदर्शन दे. समृद्धी निर्माण करण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन मला कर. थँक्यू आर्कएंजल रॅझियल. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता पुढचा महत्त्वाचा एंजल आहे आर्कएंजल जोफियल. सौंदर्य, सकारात्मक विचार आणि समृद्धीचा देवदूत म्हणजेच आर्कएंजल जोफियल. हा देवदूत ब्युटी, पॉझिटिव्हिटी, क्रिएटिव्हिटी आणि हाय व्हायब्रेशन्सशी जोडला जातो. जोफियल ह्याचा अर्थ आहे ब्युटी ऑफ गॉड. अर्थातच जोफियलची ऊर्जा आपले विचार सुंदर आणि सकारात्मक बनवते, कारण आध्यात्मिक नियमांनुसार आपले विचारच आपल्या जीवनातले अनुभव तयार करतात. तेव्हा विचार जर का सकारात्मक आणि उच्च व्हायब्रेशनचे असतील, तेव्हाच अबंडन्स, प्रॉस्पेरिटी आणि आनंद आपल्याकडे नैसर्गिकपणे नॅचरली आकर्षित होतो. सो आर्कएंजल जोफियल आपल्या सकारात्मक विचारांची ऊर्जा वाढवतो. कशासाठी मदत करतो आर्कएंजल जोफियल? निगेटिव्ह मनी बिलीफ्स दूर करण्यासाठी, अबंडन्सचा माइंडसेट तयार करण्यासाठी. तो आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढवतो. जेव्हा मनामध्ये खूप नकारात्मक विचार असतात तेव्हा अबंडन्सचा फ्लो आपल्या लाईफमध्ये नीट होत नाही. सो जोफियल, आर्कएंजल जोफियल मनातली ही जी एनर्जी आहे निगेटिव्ह, ती क्लीन करून सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये निर्माण करतो. आर्कएंजल जोफियल दिसतो कसा, तर गोल्डनिश प्रकाश त्याचा असतो किंवा येलोइश असतो. सूर्यासारखा तेजस्वी आणि एक आनंदी ऊर्जा आर्कएंजल जोफियलची असते. कधीकधी लाईट पिंक म्हणजे प्रेम आणि सौंदर्याचं प्रतीक अशा स्वरूपामध्ये पण तो आपल्याला दिसू शकतो किंवा फील होऊ शकतो. आता आर्कएंजल जोफियलला इन्व्होक कसं करायचं किंवा कनेक्ट कसं करायचं, तर शांत बसायचं, डोळे मिटायचे, आपल्या डोक्यावरून पिवळा सोनेरी प्रकाश खाली येतो अशी कल्पना करायची आणि मनात किंवा मोठ्यांदा प्रार्थना आपण करू शकतो की प्रिय आर्कएंजल जोफियल, माझ्या मनातले निगेटिव्ह विचार, नकारात्मक विचार दूर कर. माझ्या जीवनामध्ये सुंदर, सकारात्मक आणि आनंदी ऊर्जा आण. मला अबंडन्स आणि आनंद स्वीकारण्यासाठी तयार कर. थँक्यू आर्कएंजल जोफियल. थँक्यू थँक्यू थँक्यू. आता आपण रोजच जर का आर्कएंजल जोफियलशी कनेक्ट केलं तर आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होते, कारण आर्कएंजल जोफियल आपले व्हायब्रेशन्स खूप पॉझिटिव्ह करत जातो आणि आपले व्हायब्रेशन जसजसे पॉझिटिव्ह होत राहतात तसतसं वी स्टार्ट अट्रॅक्टिंग ब्युटिफुल थिंग्स इन आवर लाईफ. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी आपोआप अट्रॅक्ट होत जातात. पुढचा अबंडन्सचा एंजल म्हणजे आर्कएंजल शॅम्युअल. शॅम्युअल हा योग्य लोक आणि योग्य संधी आपल्या आयुष्यामध्ये घेऊन येतो. शॅम्युअल आपल्याला योग्य लोक, योग्य ग्राहक, योग्य नोकरी किंवा व्यवसायाची संधी घेऊन येतो, मिळवायला मदत करतो. अनेकदा पैसा असा थेट येत नाही, पण योग्य ते कनेक्शन आपल्याला आर्कएंजल शॅम्युअलमुळे मिळू शकतं. बिझनेस कनेक्शन्स वाढवण्यासाठी, योग्य क्लायंट्स मिळवण्यासाठी, योग्य जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळवण्यासाठी आर्कएंजल शॅम्युअल आपल्याला नक्की मदत करतो त्याच्याशी कनेक्ट केल्यानंतर. तो कसा दिसतो, तर त्याचा रंग असा हलकासा गुलाबीचा पिंक असा प्रकाश असतो. त्याची ऊर्जा ही खूप शांत, प्रेमळ अशी असते.
आता आर्कएंजल शॅम्युअलला इन्वोक कसं करायचं, त्याच्याशी कनेक्ट कसं करायचं, त्याची प्रार्थना कशी करायची, तर आपल्या हार्टवरती हात ठेवा, त्याला समोर व्हिज्युअलाइज करा, गुलाबी प्रकाशाची कल्पना करा, शांत व्हा, मन शांत करा, दीर्घ श्वास घ्या आणि प्रार्थना मनात किंवा मोठ्याने म्हणू शकतो, आर्कएंजल शॅम्युअल माझ्या जीवनामध्ये योग्य लोक, योग्य संधी आण, माझ्या कामासाठी योग्य ग्राहक आणि सहकार्य दे. थँक्यू आर्कएंजल शॅम्युअल, थँक्यू थँक्यू थँक्यू. पुढचा एंजल आहे आर्कएंजल बाराशियल. याला आशीर्वादाचा देवदूत असं म्हणतात. नशीब, समृद्धी आणि आयुष्यामध्ये सकारात्मक संधी खेचून आणण्यासाठी तो ओळखला जातो. गरिबीची मानसिकता दूर करण्यासाठी तो मदत करतो. अबंडन्स, समृद्धी प्राप्त करण्यासाठी हा आर्कएंजल फार महत्त्वाचा आहे. आता मी एवढे सगळे एंजल सांगितले, पण जर का आपल्याला प्रार्थना करायच्या वेळेला समृद्धीच्या कुठल्याच एंजलचं नाव आठवलं नाही, तर आपण समृद्धीच्या एंजलसाठी म्हणजेच अबंडन्सच्या एंजलसाठी एक जनरल प्रार्थनासुद्धा करू शकतो. ती कशी करायची? अर्थातच शांत बसायचं, डोळे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा, मनाला शांत करायचं, मनामध्ये सोनेरी प्रकाशाची कल्पना करायची आणि म्हणायचं मनात किंवा मोठ्यांदा, डिवाइन एंजल्स ऑफ अबंडन्स, हे समृद्धीचे एंजल्स, कृपया माझ्या जीवनामध्ये समृद्धी, संधी आणि योग्य मार्गदर्शन आणा. आणि मग काही वेळ शांत बसायचं. आता या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. एंजल्स काही आपल्या हातात पैसा आणून देत नाहीत, तर ते आपल्याला देतात योग्य विचार, योग्य लोक, योग्य संधी आणि धैर्य, कॉन्फिडन्स. सो जेव्हा मन अबंडन्सच्या या मोडमध्ये येतं, तेव्हा जीवनामध्ये समृद्धी यायला लागते आणि एंजल्स एक्झॅक्टली तेच करतात, आपल्याला अबंडन्सच्या मोडमध्ये आणून ठेवतात. आय एम शुअर तुम्हाला हा व्हिडिओ कोर्स खूप इंटरेस्टिंग वाटला असेल आणि एंजलशी प्रार्थना करून, एंजलशी कनेक्ट करून तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये सर्व बाजूंनी समृद्धी मिळवाल याची मला खात्री आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. कमेंटमध्ये पण व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि हा व्हिडिओ अर्थातच जास्तीत जास्त लोकांशी शेअर पण नक्की करा. त्याने मला नक्कीच प्रोत्साहन मिळेल अजून व्हिडिओ कोर्सेस या चॅनलवरती पोस्ट करण्यासाठी. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड. थँक्यू.